रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळी काकडा झाला आणि पालखी निघाली कुरकुमकडे आणि तिथं जेवण होतं दुपारचं कुरकुमच्या बाजारपेठेमध्ये. मग जेवण केलं आणि नंतर पुढे आल्यावर नाश्ता होता. नाश्ता झाला आणि दुपारी पकवाज वाजून जरा कटाळा आलता. शंभूला वाजव म्हणलं, शंभू पकवाज वाजवत होता. मी रथामध्ये बसलो होतो साईडला आणि बसून बसून जरा झोप लागायला लागली. मग जरा उतरून चाललो आणि नंतर मग जाता जाता रस्त्यामध्ये मेंढरं होती. मग मेंढरांनी रथाभोवती गोल रिंगण केलं आणि एकदम भारी मेंढर रथाभोवती फिरले. एक नंबर रिंगण झालं मेंढरांचं. मग तिथून निघालो, पुढं पालखी निघाली होती. जरा रोडवर थांबून जरा व्हिडिओ काढला, कसं दिसतंय बघा व्ह्यू. मग पुढे एक ठिकाणी नाश्ता आणि चहा होता. त्या ठिकाणी मग बारूड करायला ठरलं. आपले कैलास महाराज झरेकर आणि भीमराव महाराज माने यांची बारूड झाली. बारुडामध्ये सर्व वारकरी मंडळ दंग होती. बारुडामध्ये कॉमेडी एक नंबर झाली. आणि कसं आहे, रोज हरिपाठ कीर्तन भजन ऐकून जरा कटाळा येतो लोकांना, त्यामुळे जरा मधून अजून बारूड असले की जरा मनोरंजन होतं आणि क्षीण निघून जातो. आणि मग नंतर आज होता मळदमध्ये मुक्काम आणि पालखी लवकरच पोचली. मळदमध्ये भैरवनाथाच्या मंदिरासमोर पालखी होती आणि भैरवनाथाचं दर्शन घेतलं मी. आणि नंतर रस्त्यात हरिपाठ घेतला होता. आज हरिपाठ मळदमध्येच घ्यायचा ठरलेला. मग हरिपाठ झाला चालू. सर्व भजनी मंडळ चिखलीचे वाकरीचे आम्ही एक नंबर हरिपाठ झाला. हरिपाठात सर्व वारकरी नाचले मन भरून. मग मळदमधील ग्रामस्थ यांची पंगत होती आज, त्यामुळे त्यांच्या हस्ते आरती झाली. आरती झाल्यानंतर चहा घेतला. चहा घेऊन नंतर मग दत्तात्रय महाराज सोनवणे यांचं कीर्तन चालू झालं. कीर्तनामध्ये सर्व गावकरी आणि वारकरी मंडळ बसले होते कीर्तन ऐकण्यासाठी. मग मी पण बसतो तो खालीच कीर्तन ऐकण्यासाठी आणि व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. महाराजांनी कीर्तन एकदम भारी सांगितलं आणि पंढरीच्या वारीचा आणि नामाचा महिमा त्यांनी सांगितला. मग कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर मी आणि शंभू जेवाय बसलो. दोघांनी मिळून जेवण केलं. नागा महाराज पण पलीकडे बसलेले. जेवण एक नंबर झालं. पोट भरून जेवण केलं आणि लवकर झोपलो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.